नमस्कार मित्रांनो, मी सूरज नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही डिस्कस करणार आहे मॅथमेटिक्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री या सब्जेक्ट बद्दल. तर आज आपल्यासोबत आहे आढो मॅडम, ज्यांना अराउंड 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही ऑलरेडी अल्जेब्रावर व्हिडिओ बनवला होता. खूप छान तुमचा रिस्पॉन्स आला आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही 1 बाय 1 क्वेश्चन डिस्कस करणार आहे आणि कशा प्रकारच्या क्वेश्चनला तुम्ही अप्रोच करायला पाहिजे, कशा प्रकारे सिली मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे आणि आउट ऑफ मार्क्स घ्यायला पाहिजे याबद्दल डिस्कस करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अँड फर्स्टली थँक्यू मॅम, तुम्ही वेळ काढला. नमस्ते. सर्वप्रथम मी सूरजला धन्यवाद देते की त्याने मला पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं. मी सौ राजश्री सुधीर भुयार उर्फ अढव मॅडम. आज आपण मॅथेमॅटिक्स या सब्जेक्टबद्दल कसे आउट ऑफ मार्क्स घ्यायचे याबद्दल डिस्कस करणार. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मॅथ्समध्ये 2 पार्ट आहे, पार्ट 1 पार्ट 2, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. अल्जेब्रा 40 मार्कला असतो आणि जॉमेट्री 40 मार्कला आणि उरलेले 20 मार्क इंटरनल मार्क असतात. तर आपण अल्जेब्राचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल माझा. तर आज आपण जॉमेट्रीबद्दल पाहू. जॉमेट्रीमध्ये सुद्धा अल्जेब्राप्रमाणेच पेपर डिस्कशन करू. ओके. सो मॅम, आता आपण जॉमेट्री बद्दल डिस्कस करूया. तिथं क्वेश्चन 1 आहे म्हणजे याचा पॅटर्न आणि अल्जेब्राचा पॅटर्न सेमच आहे. सेमच असतो. याच्यामध्ये पण मला बघायला मिळतं 4 अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर इच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे अगेन फिल इन द ब्लँक्स म्हणू शकतो आपण. तर याला कसं अप्रोच करायला पाहिजे आणि कसं सॉल्व्ह करायला पाहिजे? जसं पहिले आपण पेपर बद्दल पाहू. पेपरमध्ये टोटल 5 क्वेश्चन आहे. क्वेश्चन 1 मध्ये ए आणि बी, क्वेश्चन 2 मध्ये ए आणि बी, क्वेश्चन 3 मध्ये ए आणि बी, क्वेश्चन 4 स्पेशल आणि क्वेश्चन 5 स्पेशल. तर क्वेश्चन 1 ए मध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. अल्जेब्राप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंच आहे की प्रत्येक अल्टरनेटिव्ह 1 मार्काला आहे आणि ऑप्शन दिलेलेच असतात. त्यापैकी एक बरोबर असेल तरच आपल्याला 1 मार्क मिळेल, म्हणून हे बरोबर येणं जरुरी आहे. तर क्वेश्चन 1 ए मध्ये आपण 4 मार्क सहज घेऊ शकतो. सोपेच असतात ते, आपण अभ्यास केलेलाच आहे. आता एवढा वर्षभर अभ्यास केलाय तर 4 मार्क घेऊ शकतो. क्वेश्चन आहे, मुलं काय करतात माहिती मला जस्ट अल्जेब्रामध्ये नाही आठवलं होतं की मुलं कधी काय करतात, क्वेश्चन समजा 1 आहे, आउट ऑफ द डेट्स गिव्हन बिलो विच डेट लाईक कन्स्टिट्यूट्स अ पायथागोरम ट्रिपलेट लाईक व्हॉट एव्हर. सो बेसिकली मुलं काय करतात, इथे ए ऑप्शन लिहिणार, मग पुढे चालून तीच जागा लिहितात, बी ऑप्शन लिहितात, मग सी ऑप्शन असं करतात. त्याला मार्क्स मिळते का? नाही, त्याला मार्क्स मिळणार नाही. जे पहिले सॉल्व्ह केलं त्यालाच तुम्ही मार्क्स देण्यात येईल. बाकी नाही तर तुम्ही तर मग 4 मार्क सहज, सोपीच आहे मग 4 मार्क घेणं. काही असेल ते सगळे अल्टरनेटिव्ह नाही, तसं करायचं नाही आणि टाइम वेस्ट करायचा नाही. जे आपल्याला योग्य माहित आहे तेच आपल्याला अल्टरनेटिव्ह लिहायचे आहे आणि ते 1 मार्क आपल्याला सहज देतात. आणि आता क्वेश्चन 1B जो आहे, लाईक सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन, हा कसा सॉल्व्ह करायचा? 1B हा सुद्धा 4 मार्काला आहे. 4ही सॉल्व्ह करावं लागते. 1 मार्काला 1 क्वेश्चन आहे त्याच्यामधला. तर थोडं वेळेकडे भान ठेवायचं, कारण इथे आणि जास्त मेथड पण दाखवायची नाही. थोडक्यात एका वाक्यात उत्तर लिहा अशासारखं ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन 1B मधले. आणि क्वेश्चन 2A जसं आता कम्प्लीट एनी 2 ऍक्टिव्हिटीज अँड रिराईट देम, म्हणजे इथे पण ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. क्वेश्चन 2A मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि सोप्याच असतात ते. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये 3 पैकी आपल्याला 2 सॉल्व्ह करायचे असतात आणि 2-2 मार्क म्हणजे 4 मार्क आपण सहज घेऊ शकतो. आणि ते कशा टाईपचे क्वेश्चन लाईक म्हणजे क्वेश्चन 2A मध्ये सर्कल, पायथागोरस यापैकी, किंवा ट्रिग्नॉमेट्री मधल्या व्हॅल्यू पुटिंग करणे, तर अशा प्रकारे क्वेश्चन असतात क्वेश्चन 2A मध्ये. ओके. आणि क्वेश्चन 2B मध्ये जसं सॉल्व एनी 4 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. क्वेश्चन 2B मध्ये एनी 4 सॉल्व्ह करायचे, 8 मार्काला असतो, प्रत्येकी 2 मार्क असते. तर क्वेश्चन समजा चॅप्टर 1 मध्ये बीपीटी थेरम आहे, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, अजून जे काही थेरम बेस्ड क्वेश्चन आहे, तर त्यापैकी जे थेरम केले की आपल्याला यापैकी सॉल्व्ह सहज करू शकतो. आणि काही ट्रिग्नॉमेट्रीवर आहे, ट्रिग्नॉमेट्रीच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, साइन कॉस वगैरे त्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. त्यापैकी आपल्याला जे आयडेंटिटी वापरून, त्याचे फॉर्म्युले जे आहे ते वापरून आपल्याला उत्तर काढायचं असते. तर हे असे क्वेश्चन क्वेश्चन 2B मध्ये जास्तीत जास्त असतात. ओके. आणि क्वेश्चन 3 अगेन आपण बघूया, कम्प्लीट एनी 1 ऍक्टिव्हिटी ऑफ द फॉलोइंग अँड रिराईट इट. क्वेश्चन 3A मध्ये एनी 1 सॉल्व्ह करायचं आहे. ते सुद्धा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, 3 मार्काला आहे. तर 2 दिलेले असतात, त्यापैकी 1 आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. तर हे जे जॉमेट्रीमध्ये आहे हे जास्तीत जास्त आता आपले थेरम असतात, फॉर्म्युलेज असतात, तर याच्यावर जास्त लक्ष द्यायचं, कारण थेरम बेस्ड क्वेश्चन जास्तीत जास्त असतात. आणि मग मला असं वाटतं थेरम फक्त क्वेश्चन 3B मध्ये विचारलं जातं का? सॉल्व एनी क्वेश्चन 3B मध्ये एनी 2 सॉल्व्ह करायचे असतात
4 पैकी 3 मार्काला असतात ते 6 मार्काचे पूर्ण क्वेश्चन असतो तो. तर यामध्ये थेरम जास्त विचारतात आणि थेरम असे असतात काही म्हणजे ते ठरलेलेच असतात. आता मी 20 वर्षापासून पाहून राहिलेली आहे माझ्या एक्सपिरियन्सवरून की रिपिटेशन चालूच असते. हां, त्यासाठी थोडे आधी झालेले पेपर थोडेसे जर कव्हर केले प्रॅक्टिस पेपर. कोणते 3-4 थेरम आहे की फॉर शुअर थोडा त्याच्या क्वेश्चन मध्ये पण मदत होईल आणि येऊ शकतात? आता बीपीटी थेरम आहे, हे तर दरवर्षी म्हणजे येतेच. असं तर मी 90% सांगते की बीपीटी थेरम, पायथागोरस थेरम, त्यानंतर टँजंट सेगमेंट थेरम, हे काही थेरम जे आहे. नंतर सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम, काही थेरम जे आहे हे दरवर्षी म्हणजे रिपीटच होऊन राहिलेले आहे. तर मुलांनी मला वाटते की थोडेसे प्रिव्हियसली इयर जे क्वेश्चन पेपर असतात ते जर तयार केले तर त्यांना हे जे क्वेश्चन 1 to 3 आहे, 1 to 3 हे तर सहज होऊन जातात. त्याच्यासाठी काही म्हणजे भीती बाळगण्याची गरज नाही आहे. आणि थेरम सुद्धा रिपीट होतात, रिपिटेशन होतच राहते. तर आणि थेरममध्ये असं काही नाही की ते व्हॅल्यू वगैरे चेंज होऊ शकते म्हणून. जे आपण त्यांनी फक्त स्टेटमेंट दिलेले असते, आपल्याला सगळं त्याचं गिवन टू प्रूफ कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आणि रिझन आणि जॉमेट्रीमध्ये रिझनला महत्व आहे. जे आपण सॉल्व करतो त्या पूर्ण स्टेपला रिझन देणं आवश्यक आहे. रिझन दिलं तर आपल्याला सहज मार्क मिळू शकतो. आता क्वेश्चन 4 जो स्पेशल क्वेश्चन आहे आणि विद्यार्थ्यांना माइट बी टफ पण वाटत असेल कारण 8 मार्क्सचा क्वेश्चन आहे जॉमेट्रीमध्ये. सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग, याला कसं अप्रोच करायला पाहिजे? तर क्वेश्चन 4 हा आपला जास्तीत जास्त प्रॉब्लेम सेट सॉल्व एक्झाम्पल मधला असतो. आपण जर प्रॅक्टिस सेट सॉल्व केल्या, प्रॉब्लेम सेट सॉल्व केले आणि सॉल्व एक्झाम्पल सॉल्व केलेलेच आहे त्याच्यावर जास्त भर द्यायचा. आणि इथे एनी 2 सॉल्व करायचे आहे. प्रत्येकी 4 मार्काला असतो. 8 मार्क मिळू शकते आपल्याला इथे. आणि मी सांगितलं जॉमेट्रीमध्ये रिझनला महत्व आहे, स्टेप्सला महत्व आहे. स्टेप बाय स्टेप व्हॅल्युएशन होत राहते. आणि म्हणजे कशामुळे ती कुठून प्रॉपर्टी घेतली ते लिहिणं गरजेचं आहे. कोणतं थेरम लागलं, कोणती प्रॉपर्टी लागली, आणि फिगर काढणं जरुरी आहे. फिगरला मार्किंग जे असतात, कॉन्ग्रुएंट मार्क्स काय ते देणं जरुरी असते. आता समजा एखादा कोनचा प्रश्न आहे किंवा सिलेंडरचा प्रश्न आहे तर मग ती डायग्राम काढणं जरुरी असते. तर त्यासाठी सुद्धा मार्क्स असतात. आता लास्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 5, सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन, याला कसं अप्रोच करायचं? इथे सुद्धा एनी वनच सॉल्व करायचे. 2 दिलेले आहे त्यापैकी एकच सॉल्व करायचं आहे आणि 3 मार्काला असते ते सुद्धा आपले प्रॅक्टिसनं होऊन जाते. आता ही वेळ काही आपली अभ्यास सगळ्यांचा झालेलाच आहे. कसा करायचा अभ्यास हे सांगायची वेळ नाही आहे आता. कारण आता आपल्याला पेपरला अप्रोच करायचं आहे, पेपरला जायचं आहे, पेपरला सामोरे जायचं आहे. तर हे जे आपले प्रॅक्टिस सेट आहे, प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट, सॉल्व एक्झाम्पल आणि प्रिव्हियसली इयरचे पेपर, हे पूर्ण जर केले तर आपला हा क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 पूर्ण ओके होतो. याच्यामध्ये पण हॉट्स मधून येतात? हॉट्स मधून येतात. आणि मार्क्स तर आहेच. पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी आहे, हा आपल्याला 10 मार्क्ससाठी असतो. दुसरा आहे पायथागोरस थेरम, हा 7 मार्क्स. तिसरा आहे सर्कल, 12 मार्क्ससाठी असतो. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7 मार्क, कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्क, ट्रिग्नॉमेट्री 7 मार्क आणि मेन्शुरेशन 10 मार्क. मेन्शुरेशनमध्ये जास्तीत जास्त फॉर्म्युलेज आहे. तर हे आपल्याला म्हणजे पाठ करणं जरुरी असते मुलांना. त्याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन असतात. आणि ट्रिग्नॉमेट्रीची थोडी भीती असते मुलांच्या मनामध्ये, का बरं असतं? ट्रिग्नॉमेट्रीची थोडं 9th मध्ये अर्धा सराव होऊन जाते मुलांचा आणि पुढं 10वी मध्ये होऊन जाते. तर ट्रिग्नॉमेट्रीचे काही ट्रिक्स आहे, काही फॉर्म्युलेज आहे, काही आयडेंटिटीज आहे, ते मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि काही त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे ते सुद्धा करायला पाहिजे. त्यापैकी एक प्रश्न तर असतोच वर्ड प्रॉब्लेमचा असतो. सो आय होप विद्यार्थ्यांना आम्ही 1 by 1 डिस्कस केले प्रत्येक क्वेश्चन. तुम्हाला याच्यातून हेल्पच होईल. आणि असे काही क्वेश्चन मधलं काही जर सुटलं असेल आणि तुम्हाला तरी जर डाऊट असेल तर तुम्ही फॉर शुअर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि मॅमनी खूप छान पद्धतीने सांगितलं क्वेश्चनला कसं अप्रोच करायला पाहिजे. सो थँक्यू मॅम अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर जॉमेट्री पेपर. आणि अजून पण व्हिडिओज येणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.